उन्हाळ्याची दाहकता जाणवू लागल्यानंतर मे महिन्यापासूनच नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. आपण आता आहोत येवला तालुक्यातील पूर्व भाग ममदापूर या भागामध्ये. या ठिकाणी तीव्र अशी पाणी टंचाई जाणवू लागलेली आहेत. नागरिक जे आहेत ते टँकरवर पाणी भरण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी जे आहेत अगदी घरातील आबालवृद्ध असतील व लहान बालके असतील हे या ठिकाणी या टँकरद्वारे पाणी भरतात आणि 1-1 किलोमीटर पर्यंत हे हांडे कळशी डोक्यावर घेऊन पाणी या नागरिकांना भरावं लागत आहे. ही जी आपण या ठिकाणी बघू शकतो ही विहीर जी आहे ही गावाचे पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. मात्र मे महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये या विहिरीचं जे आहे पाणी पुरवठा संपुष्टात येतो. त्यानंतर मात्र नागरिकांना डोक्यावर हांडे घेऊन इतरत्र पाण्यासाठी धावाधाव करावं लागते. आपल्या सोबत बोलण्यासाठी या गावातील काही ग्रामस्थ महिला आहेत. ताई, काय सांगाल, काय हाल आहे आपल्या गावाच्या पाण्याची? आमच्या गावाला ना दरवर्षीची असा बुळबुळी पाण्याची, आम्हाला पाणीच नाही. दरवर्षी उठलं का आम्ही हांडे घेऊन पळायचं, या विहिरून आण त्या विहिरून आण, इकून आण तिकून आण. तरी लोक काय करतात, त्यांच्या विहिरीचं पाणी उचलून जातात, ते आम्हाला घेऊन देते नाही. ते म्हणतात तुम्हाला गावचे लोक नाही का, सरपंच आहे त्यांना सांगा, तुम्ही नंबर आहे सांगा का बा पाणी आणा, टँकर आणा. मग आम्ही आता आणायचंच कुणी कुठे, टँकर येतं आम्हाला, टँकरवाला भरूनच येतो, पण आम्हाला 1 किलोमीटरवर लहान लहान बच्चे पुच्चे घेऊन जावं लागत. पाणीच नाही ना. दरवर्षी 12 महिन्यात उन्हाळा लागला, एप्रिल महिना लागला का आम्हाला पाण्याची वनवनच झाली. दुसरं टँकरवाले घेऊन द्या. पण मला सांगा, दरवर्षी तुम्हाला टँकरचे पाणी पुरवठा होतो, तुम्ही गावाच्या वतीने काही निवेदन दिलंय ग्रामपंचायतीला किंवा काय पाणी पुरवठा सुरू व्हावा असं काही? टँकरच सांगितलं, टँकर चालू करते. किती वर्षापासून हे आले तुम्ही? गंदिसापासून 15-20 वर्ष झाली. 15-20 वर्ष झाली. गंदिसापासून 15-16 वर्ष किती वर्षापासून आता हे हाल सुरू आहे? डॉक्टर 15-16 वर्ष झाले आम्हाला. तसे आम्ही असंच पाणी नेतो टँकर वरून. पण पावसाळ्यामध्ये येतं आम्हाला पाणी भरपूर. पावसाळ्यात टँकर नळाला पाणी भरपूर येतं. आता 8-8 दिवसाला पाणी येतं आम्हाला नळाला. पण मग तोपर्यंत असा 2 टँकर जर वाढवा पडत आम्हाला दिवसाळ पाणी येईन का 5 दिवसांनी पाणी येईन. आमचे ढोरं गुरं आहे, पोरं सोरं आहे, यांना कुठं पाण्यात जायचं, कुठं जायचं उन्हात आणत आम्ही, असं पण आहे ना. ताई, मला सांगा, जे शाळकरी मुलं आहेत लहान लहान बिना चपलाची या ठिकाणी पाणी भरायला आलेले आहेत, काय मागणी आहे तुमची, काय सांगायचं असणार? एक आपल्या सोबत बोला आजी, लहान लहान पोरांना शाळेचे सोडून सुद्धा इकडे पाणी भरायला यावं लागतं, काय सांगा? हा, सुट्या लागल्या मग यावंच लागत ना पाण्यासाठी. चपला नाही तरी मग यावंच लागत. एकूणच जे आहेत नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याची दाहकता जी आहे ती जाणवू लागलेली आहे. ती लहान बालकापासून आबालवृद्धांपर्यंत या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहेत. दरवर्षी एप्रिल मे उजाडला की हांडे डोक्यावर घ्यायचे आणि एक महिलापर्यंत पायपीट करायची आणि पाण्याचा शोध घ्यायचा. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी आहे, जे जोपर्यंत आहे तोपर्यंत पाणी मिळतं, मात्र त्यानंतर देखील पाण्यासाठी वनवन भटकावीत करंती लागावं लागते. या ठिकाणी जे आहे ते टँकर दररोज येतं, मात्र ते टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकलं जातं आणि त्याच्यानंतर 8 दिवसाला या गावाला पाणी पुरवठा केला जातो. या गावातील ग्रामस्थांची एकच मागणी आहे, कायमस्वरूपी पाणी पुरवठ्यासाठी कुठली तरी पाणी पुरवठा योजना राबवावी आणि दररोज नागरिकांना, ग्रामस्थांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, ममदापूर, येवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.